आपण आलो आहे इंडिया फोटो स्टुडिओमध्ये. हा दादरला आहे आणि दादरला हा खूप प्रचंड जुना स्टुडिओ आहे. तिकडे फोटोशूट करून गेलेत आणि काय विचारू तेवढं कमी आहे या स्टुडिओबद्दल. सो आज आम्ही फोटोशूट करायला आलो आहे. माझं स्वतःचंच फोटोशूट आहे. त्यामुळे एक वेगळाच आगळा वेगळा काहीतरी एक प्रकार आहे फोटोशूटचा. आपलं प्रमोशन आहे. आपण एक नवीन मूव्ही करायचा प्लॅन चाललेला आहे. विद्यार्थी आश्रम असं आत्ताच फिलहाल नाव ठेवलं आहे. आश्रमामध्ये काय काय चालतं आणि काय नाही चालत आहे. आणि लोक मुलं येतात पण नंतर कळतं की अरे या या आश्रमामध्ये भरपूर शिस्त पण आहे आणि काय टार्गेट मुलं असतात ती. तर त्या संदर्भात आपण बोलतो आहे. ह्याचे ओनरसुद्धा आले आहेत. आता ओनरबरोबर आपण बोलूया. किती जुना स्टुडिओ आहे आणि काय काय या स्टुडिओची मजा त्यावेळी त्यांनी बघितली आहे, अनुभवली आहे. तर चला तर मग. नमस्कार. नमस्कार. प्रथम आपलं नाव सांगाल प्लीज. माझं नाव आहे विमल ठक्कर. आपलं स्टुडिओचं नाव आहे इंडिया फोटो स्टुडिओ. स्टुडिओची माहिती आणि काय त्यावेळेची धमाल होती आणि किती वर्ष जुना स्टुडिओ आहे. आणि ही पाठी बघतोय कॅमेरा अँटिक कॅमेरा आहे आणि मी छान शौकीन आहे त्याबाबत. तर प्लीज सांगाल का? हा स्टुडिओ आता 78 वर्ष झालं याला. हो. इस्टॅब्लिश झाला होता 1948मध्ये. माझ्या वडिलांनी इस्टॅब्लिश केला होता. ते कराचीवरून पार्टिशनमध्ये इथे आले आणि इथे एस्टॅब्लिश केला होता हा स्टुडिओ. त्यानंतर त्यांनी बरंच फिल्म लाईनचं पब्लिसिटीचं काम केलं आहे बरंच वर्षपर्यंत. त्याच्यानंतर ते फिल्म लाईनचं काम बंद करून आम्ही रेग्युलर पब्लिकचं काम करायला सुरुवात केली. आता त्या वेळेपासून 1970पासून 1970पासून मी पब्लिकचंच काम करतो आहे. म्हणजे सगळे जे कमर्शियल काम आहे कलर लॅब आहे, ब्लॅक अँड व्हाईट लॅब आहे. आता तर ते सगळं गेलं. आता सगळं डिजिटल झालेलं आहे. तर कलर लॅब, ब्लॅक अँड व्हाईट लॅब हे सगळं म्हणजे जुनं झालं, पाठची गोष्ट झाली. आता डिजिटलाइज झालं. आता सगळं डिजिटल आहे. त्या हिशोबी मी चालवतो. त्यावेळेचे कोण कोण ॲक्टर्स वगैरे? ॲक्टर्स तर सगळेच आले तिकडे. कोण नाही आलं आहे ते प्रश्न आहे, पण बाकी सगळेच आले तिकडे. त्याच्यापैकी कोण जुने सांगू शकाल का? जुने स्टार्सचं नाव सारखं आहे. देवानंद आहे, राज कपूर आहे, धर्मेंद्र आहे, मीना कुमारी आहे, नरगिस आहे, सुनील दत्त आहे, अमिताभ बच्चन आहे. हे सगळेच आलेले आहेत. ते माधुरी दीक्षित आहे. माधुरी दीक्षित पण 1995मध्ये आली होती. वा. चालेल. तर मग तुम्हाला तुमच्यावर बोलून मला खूप बरं वाटलं आणि थँक्स. थँक्यू. फर्स्ट टाईम मी आलो इकडे पण काय एकदम वेगळाच काहीतरी अनुभव बघायला मिळाला आहे. तर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार. आम्ही आलो आहे फोटो स्टुडिओला. फोटो स्टुडिओमध्ये फोटोशूट करण्यासाठी आलो. त्याचा व्हिडिओ आपण घेतो आहे. सो बघू आपण काय एक्झॅक्टली फोटोशूट करतो आहे ते. नमस्कार. ज्यांनी माझं फोटोशूट केलं हे गौतम राजदक्षांचे असिस्टंट मंगेश सवरकर हे माझे मित्रसुद्धा आहेत आणि मूव्हीच्या प्रमोशनसाठी माझं फोटोशूट करण्यासाठी यांनी खूप मदत केली. सो ह्यांच्याशी थोडंसं बोलूया. गौतम राजदक्षांचे असिस्टंट आणि प्लस हा जुना स्टुडिओ बुक करण्याचं कारण काय गुपित आहे हे त्यांच्या तोंडातनं ऐकूया. सर चला तर मग. मंगेशजी नमस्कार. नमस्कार समीरजी. सगळ्यात पहिलं तुमचं नवीन पिक्चर आहे त्याचं प्रमोशन करायला शूट करायला मला दिलं त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. दादरमधला हाय मंगेश. हाय. मला सांगा जरा काय गुपित काय आणि हा स्टुडिओ का करायचा तुम्ही सुचवलं आणि गौतमजीबद्दल थोडं, कारण तुम्ही गौतमजींचे असिस्टंट आणि मला लाभलेले तुमच्या हस्ते फोटोशूट झाला आहे.
सो त्याबद्दल पण मला सांगा. सगळ्यात पहिला तुझ्या ह्या पिक्चरसाठी, नवीन पिक्चरसाठी, प्रमोशनसाठी मला निवडलास त्यासाठी सगळ्यात पहिलं तुला धन्यवाद देतो. सांगायची गोष्ट म्हणजे हा दादरमधला सगळ्यात जुना फोटो स्टुडिओ आहे. इथे सगळे जुने स्टार आलेत. इथे त्यांनी सांगितलं की नूतनताई, राज कपूर, सगळे इथे नूतनताई, अमिताभ बच्चन पासून सगळे स्टार इथे आलेले आहेत. या स्टुडिओमध्ये फोटोशूट करून ते स्टार झालेत. मला कोणीतरी सांगितलेलं की गौतम सर पण ह्या स्टुडिओमध्ये आले होते, त्यांनी भेट दिली या स्टुडिओला. कारण ह्या स्टुडिओमध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पहिला जेव्हा आपलं 120चं फॉर्मॅट होतं तेव्हाच्या कॅमेऱ्याचे जे प्रोसेसिंग होत्या, ज्या ब्लॅक अँड व्हाईट कलरच्या, त्या सगळ्या इथे व्हायच्या. आणि हा हिस्टोरिक स्टुडिओ मला सुद्धा बघायचा होता. याच्या आधी माझं एक शूट झालं होतं छोटंसं, माझ्या क्लायंटनी इथे शूट करण्यासाठी मला हा सजेस्ट केला स्टुडिओ. मला या स्टुडिओची जी मांडणी आहे ती एवढी आवडली. खूप सुंदर प्रशस्त मोठा स्टुडिओ आहे. इथे एक जुनी गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे इथे एक नवीन लाईट आहे. म्हणजे आपल्यासाठी नवीन होती पण जुनी लाईट ह्याच्यासाठी. तर इथे नूतन जी आलेले आहेत, एवढे मोठे सगळे स्टारकास्ट आले. चला म्हटलं आपण पण या स्टुडिओमध्ये शूट करूया. आणि समीर, तू मला चान्स दिलास म्हणून मी सेकंड टाइम या नाही, मला असं वाटतंय की तुला पण मला स्टार बघावंसं वाटते. एवढे मोठे स्टार आलेत म्हणून तूही मोठा स्टार बन. थँक्स यार. तसे बघायला कसं आपण दोघं जण एकाच एरियामध्ये राहत होतो. गौतम सरांचा युजीस रोडला मोठा स्टुडिओ होता 2000 स्क्वेअर फीटचा. मी त्यांच्याबरोबर 25 वर्ष राहिले आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. आणि खूप मोठं म्हणजे माझं भाग्य की गौतम राजेदर्शन सारख्या मोठ्या एका फोटोग्राफरच्या अंडर मला काम करायला मिळालं, शिकायला मिळालं. आज जे काय मी फोटोग्राफर म्हणून माझं नाव लावतो तर सगळं ते गौतम राजेदर्शनमुळे आहे. धन्यवाद समीर. थँक्स. आणि थोडंसं गौतमजींचं पर्व सांगायला मिळालं, लोकांपर्यंत पोचेल. आणि आमचं ट्रॅव्हल फूड चॅनलसुद्धा आहे, तुला माहिती आहे. त्याच्या माध्यमातून मला खूप बरं वाटेल की गौतमजीचं काय पर्व आणि कसं काय. गौतम राजेदक्ष म्हणजे कसं झालं की माझी 94ला मुंबईला आलो मी. आणि मला वाटलं की आपण फोटोग्राफर व्हावं. मला त्यावेळेला ना मॅगझिन चालायची खूप आवड होती. तर ते करता 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 माझी एक ओळख झाली सरांकडे. आणि मग त्यांचा एक असिस्टंट त्यावेळेला गेला होता. मग त्यांची जागा भरून काढायला एक असिस्टंट पाहिजे होता. तर मी तिथे गेलो, त्यांनी मला असिस्टंट म्हणून ठेवलं. आणि मला त्यांनी फोटोग्राफी शिकवलं. मला फोटोग्राफीचं काही माहिती नव्हतं पण त्यांनी मला शिकवलं. एक स्टॅच्यू आणला, त्याच्यावरती मला एक मॅन्युअल कॅमेरा दिला, ॲपर्चर, शटर स्पीड. आताच्या लोकांना काही माहिती नसेल कारण आता सगळे बघतात, डिजिटलायझेशन झालंय. त्यावेळेला मॅन्युअल होतं. पण मॅन्युअल फोटो आणि फोटोग्राफी याचा अर्थ कोणाला, मला नाही वाटत नवीन पिढीला माहिती असेल. फोटो मीन्स लाईट, ग्राफी मीन्स रायटिंग, लाइटिंग विथ रायटिंग म्हणजे फोटोग्राफी. आणि हे सांगण्याचं कारण मला सरांनी ते समजवलं. मला रोज ते एका डायरीवरती काय शटर स्पीडला, काय ॲपर्चरला, काय तुझा आयएसओ होता, तुझी फिल्मची स्पीड काय होती, काय फिल्मचा तू रोल वापरलास, हे सगळं मला ते सांगायचे. आणि मग त्याप्रमाणे मला त्यांनी ग्राफिक काढून मग मला शिकवलं आणि माझं भाग्य लागलं ते. क्या बात आहे. आणि किती शूट त्यांच्याबरोबर गेलेस तू? अरे बापरे, मी सगळ्या फिल्म स्टारना भेटलोय, फिल्म स्टारना बघितलंय. मी सगळ्या बिझनेसमॅनना भेटलोय, जेवढे टॉपचे बिझनेसमॅन आहेत त्यांचे शूट होते. क्रिकेटर्सना भेटलोय, सचिन तेंडुलकर पण माझा स्वतःचा फोटो आहे. त्यामुळे मी सगळ्या म्हणजे पूर्ण इंडस्ट्रीला भेटलोय. तुम्ही बिझनेसमध्ये रतन टाटा म्हणू नका, अंबानी फॅमिली म्हणू नका, विजय मल्ल्या म्हणू नका, सगळ्या इंडस्ट्रीला शूट केलं आम्ही. क्या बात आहे. तुमच्याबरोबर बोललो हे मला खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही माझ्यासाठी, माझ्या चॅनलसाठी आणि माझं फोटोशूट केलं. अमूल्य वेळ तुम्ही माझ्यासाठी काढलात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आणि माझं ट्रॅव्हल फूड चॅनल तुमचं सदैव थँकफुल असं. नाही, थँक्यू. तुझ्या या नवीन चॅनलसाठी बेस्ट ऑफ लक आणि खूप चांगलं काम करत राहा. आणि हे कंटेंट सगळ्या लोकांना कळू दे. तुझ्या चॅनलमुळे सगळ्या लोकांना नवीन माहिती मिळते. थँक्यू. धन्यवाद समीर. थँक्स. सो मंगेशजींनी जे काही सांगितलं मला तरी खूप आवडलं ऑनेस्टली. तुम्हाला
आवडलं तर तुम्ही कमेंट बॉक्सवरती कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. आता आपण स्टुडिओमध्ये जे जुने गृहस्थ आहेत त्यांचं नाव आहे, काय नाव, संदीप भालचंद्र वैद्य, ह्यांच्यावर थोडंसं बोलूया. कारण हे खूप आणि एवढे मोठे मोठे दिग्गज आर्टिस्ट जे ह्या स्टुडिओमध्ये आले तर त्याबद्दल थोडंसं सांगतील. तर चला तर मग त्यांना भेटूया. नमस्कार वैद्य सर. तर तुमचा अनुभव सांगा. आम्ही 92 साली सरांबरोबर माधुरी दीक्षितचे फोटो काढायला आम्ही लायटिंगवर आम्हीच असायचो वगैरे. सगळं बरंच काय काय त्यांचे फोटो केले, ती पोज बी दिल्या, त्या सगळ्या आम्ही बरोबर हे करून घेतल्या सगळ्या त्यांच्या. ते सगळं कलर ब्लॅक अँड व्हाईट वगैरे मोठमोठी कामं चालायची, सगळं ते आम्ही डे अँड नाईट काम करायचो वगैरे. सगळे बरोच निगेटिव्ह प्रिंट निगेटिव्ह, नंतर डेव्हलपिंग वगैरे मोठमोठ्या एनलार्जमेंट मारायचो, सगळं मोठमोठी कामं करायचो सगळी त्याच्यात. तिकडे रात्रीची मी बसला, तिकडे गौतम राजाध्यक्ष पण बसले होते. क्या बात आहे. वगैरे मोठमोठी माणसं त्या इकडे आपलं तबस्सुम वगैरे, राज कपूर वगैरे सगळे इकडे बसून गेलेले आहेत. मग त्या जागेवरती मी पण बसलेलो आहे. बरोबर. आणि म्हणजे भगवान माझं दादा- अहोभाग्य. भगवान दादा वगैरे इकडेच बसायचे वगैरे येऊन वगैरे दुपारचे वगैरे. क्या बात आहे. म्हणजे मला सगळ्यांचा आशीर्वाद लागलाय, म्हणजे मीही आर्टिस्ट बनू शकतो. अशी मोठमोठे कलाकार वगैरे येऊन गेले, ते ह्या स्टुडिओचं मोठं भाग्य आहे. आणि तुम्ही पण असं त्यांच्यावर हे केला त्याबद्दल आम्ही पण तुमचे धन्यवाद मानतो. क्या, आणि आणायचे तुम्ही मला सांगितलं, मला माझं मन खूप भरलं यार. चला तर मग चला थँक्यू व्हेरी मच. चला, धन्यवाद समीर सर. तर बघितलं, मी जिथे बसलो अनायसे बसलो, म्हणजे मुद्दाम ते बसले म्हणून मी बसलो नाही, अनायसे बसलो. आणि दादाने बोललं की बाबा इथे गौतमजी पण येऊन बसले. भरपूर आर्टिस्ट इकडे ह्या जागेवरती बसले. म्हणजे माझ्या मते मला खूप बरं वाटलं की मला आशीर्वादच मिळाला जणू काय. सो थँक्यू व्हेरी मच. या स्टुडिओबद्दल पण खूप थँक्स बोलतो. आणि चला तर हा एपिसोड इथेच संपवतो. ट्रॅव्हल फूड चॅनल ह्या सगळ्यांचं आभार मानतो आणि इथेच ब्रेक घेतो. थँक्यू व्हेरी मच. बाय.